जे लोक लाचारीचं जीवन जगतात हे गीत त्यांच्यासाठी आहे का? आदरणीय मेरा उस्ताद राहुल जी कांबळे लिखते हे त्यांचं गीत तुमच्या समोर सादर करतो आहे का? संविधान बदलना पाहिजे उन लोगों को ऐलान है कि परख नहीं सकते हीरे को गिराने वाले, कि परख नहीं सकते हीरे को गिराने वाले, फरोख नहीं सकते औरों को गिराने वाले। अरे मनोज राजा नहीं हटेगा भारत का संविधान, अरे जब तक जिंदा ये भीम जी के कराने वाले सब तलक जिंदा हम ईंट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं, हम ईंट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं। अरे कसम है हमें सम्राट अशोक की, हम कलम के अलावा तलवार चलाना भी जानते हैं। हम कलम के समुद्राचे पाणी मोजायला माप आहे का? जो लोक म्हणतात संविधान बदललं पाहिजे उन लोगों को ऐलान है समुद्राचं पाणी मोजायला माप आहे का? कि समुद्राचं पाणी कि समुद्राचं पाणी मोजायला माप आहे का? आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? अरे संविधान बदलण्याची बात करता बळव्यांनो, मग नवीन संविधान लिहायला तुमचा दुसरा बाप आहे का? बाप आहे जो शुरू से गिरे हैं संभलने की बात करते हैं, हमें अपने ही घर से निकल जाने की बात करते हैं। अरे जो फटे नोट नहीं बदल सकते पाटिल, वो घटना बदलने की बात करते हैं। वो घटना बदलने की बात करते म्हणून म्हणतोय का संविधान आहे दिल्लीत जोबर, काय गाणे जरा टाळ्या वाजवा तबल्यावाला भाऊसाठी, नागपूरहून आले। क्या बात है, क्या गाणे वाह वाह वाह। संविधान आहे दिल्लीत जोवर कुणाला काही मागू नका, संविधान आहे संविधान आहे दिल्लीत जोवर कुणाला काही मागू नका। स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो सगळे, स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो, स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो, स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो। की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं, की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की मी भारत बौद्धमय करीन
म्हणून, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं या लोकांनी वाटोळं लावलं. कसं की समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला जास्त मानणारे झाल्यामुळे समाजाचं वाटोळं होत आहे माझ्या समाजामध्ये. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, अरे माझ्या लेकरांनो, कि मैंने आपको संगठित होने के लिए कहा था, संगठन बनाने के लिए नहीं. आप जितने ज्यादा संगठन बनाओगे उतने ही ज्यादा कमजोर हो जाओगे. इसलिए कि विचारधारा के साथ मंच पर हो जाइए ताकि ये दुश्मन तुम्हारा कुछ ना कर सके. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, माझ्या समाजाचा गाळा जर तुमच्याकडून पुढे ओढल्या जात असेल तर पुढे ओढा, अन्यथा त्याला मागे आणण्याचं काम करू नका. परंतु तुमचं गाव खूप चांगलं आहे, समाज गाळा समोर ओढण्याचं काम होत आहे, जरा तुम्ही तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा तुम्ही वाजवा ना, आपण थंडी वाजून राहिली काय? म्हणून म्हणतोय काय की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अफसोस मुझे इस बात का नहीं है कि धर्म का धंधा हो रहा है. अफसोस मुझे इस बात का नहीं है कि धर्म का धंधा हो रहा है. अफसोस मुझे इस बात का यारो, जो समाज में जो पढ़े लिखे लोग है वो समाज को धोखा दे रहे हैं. म्हणून म्हणतोय काय, अरे संविधान आहे दिल्लीत जो वर तुम्हाला काही मागू नका. संविधान आहे दिल्लीत जो वर तुम्हाला काही मागू नका. अरे माझ्या बाबासाहेबांच्या चळवळीला मी मानवणारे अरे हे चालून वैभव तुझ्या दारी स्वतः आले नसते, सुग्रास भोजन तुला कधी खाता आले नसते. अरे भीमराव जर जन्म आले नसते रे, अरे तुला साहेब काय माणूस सुद्धा होता आले नसते. जरा टाळ्या वाजवा भाऊसाठी. यमुनाबाई गुलाबराव हसोडे यांच्याकडून 100 रुपयाची भेट. चलो ज्ञानी पंडित आमचा बाप, त्याच्या नावाचा थरकाप. ज्ञानी पंडित आमचा बाप, ज्ञानी पंडित आमचा बाप, त्याच्या नावाचा थरकाप. ज्ञानी पंडितांचा बाप, त्याच्या नावाचा थरकाप. कि मदन मोहन मालवीय ने उस वक्त कहा था कि भारत देश के सभी ब्राह्मण मिलकर भी अंबेडकर की बराबरी नहीं कर सकते, क्योंकि भीमराव रामजी अंबेडकर बुद्धि के महासागर थे. म्हणून म्हणतोय काय, ज्ञानी पंडित आमचा बाप, ज्ञानी पंडित आमचा बाप, ज्ञानी पंडित आमचा बाप, त्याच्या नावाचा थरकाप. त्याच्या बुद्धीचे हे माझं गाणं कसं आहे, नाचवण्यासाठी नाही आहे, समाजाला वाचवण्यासाठी आहे. गाणे तर तुम्ही कॅसेटचे भरपूर ऐकले, परंतु आमच्या पक्षाचं आहे का म्हणून म्हणतो. त्याच्या बुद्धीचे हे त्याच्या बुद्धीचे हे कुणी सांगेना, त्यागाचा केला सारा अभिमान, कुणीच काही साधू नका. त्यागाचा केला सारा अभिमान, कुणीच काही त्यागू नका. 2 मिनिटं वाजू नका. की त्यागाचा केला सारा अभिमान, कुणीच काही त्यागू नका. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 65व्या वर्षापर्यंत या समाजाची सेवा केली. तुम्हा आम्हाला न्याय हक्क अधिकार मिळत नव्हते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. बघा, तुम्हा आम्हाला न्याय हक्क अधिकार मिळत नव्हते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.
एवढा मोठा माणूस, कायदे मंत्री झालेला माणूस बघा किती इमानदार आणि किती स्वाभिमानी होता. 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून निघून गेले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं खाते पुस्तक चेक केलं आणि त्या खाते पुस्तकात पैसे किती होते कोणी सांगेल का? कोण सांगते? हात वरती करा. कायदे मंत्री झालेला हा भाऊ किती होते? नाही तुम्ही दुसरं पुस्तक वाचलं असेल, परंतु 52 रुपये होते. बघा कायदे मंत्री झालेला माणूस त्यांच्या खात्यामध्ये फक्त 10 रुपये म्हणतात ते 52 रुपये होते. 52 रुपये होते. बघा कायदे मंत्री झालेला माणूस फक्त 52 रुपये होते. म्हणून म्हणतोय काय, साधा गावातला जर सरपंच झाला तर त्याच्याकडे लाखाने पैसे असतात. आमदार खासदार झाले तर कोटीने पैसे कमावून ठेवतात आपल्या पिढ्यांसाठी. अरे परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पैशाला महत्व दिला नाही, या समाजासाठी महत्व दिलं. हा जसा आवडलं तर जरा टाळ्या वाजवता, जरा मलाही बरं वाटेल. पैसे नाही दिले तरी चालेल, काही वांधा नाही, परंतु माझा आहे का बघा कायदे मंत्री झालेला माणूस किती स्वाभिमानी आणि किती इमानदार होता. परंतु आपल्या समाजाचे लोक म्हणतात, आपल्या समाजाचे काही नेते म्हणतात की माझा समाजासाठी हा त्याग आहे तो त्याग आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकर एवढा नाही. अशी आपल्या समाजाचे लोक म्हणतात, काही नेते म्हणतात की माझा समाजासाठी हा त्याग आहे तो त्याग आहे. त्याला म्हणतोय काय? ऐका माझ्या मावल्यांनो, माझ्या समाज बांधवांना हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. जे नेते म्हणतात ना माझा समाजासाठी हा त्याग आहे तो त्याग आहे, त्याला 4 लाईन देतोय की ऐका की खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी ना कर, खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी ना कर और महापुरुषों के कातिलों को बाइज्जत बरी ना कर. अरे भीम ने तेरे लिए अपने औलादे खोई है, तू अपने औलादे के लिए बड़वेगिरी ना कर. म्हणून म्हणतोय की बाबासाहेब आंबेडकर होते तेव्हा समाज गरीब होता. बाबासाहेब आंबेडकर होते तेव्हा समाज गरीब होता. हा मेरा नाव सांग बाबा, जाऊ द्या तिकडे ठेवून बाळांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. की बाबासाहेब आंबेडकर होते आजी तेव्हा समाज गरीब होता, सर्व मात्र अमीर होती. बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून निघून गेले रे. अरे समाज लखपती झाला आणि चळवळ मात्र गरीब झालंय माणसा. हा मेरी ऐका टाळ्या वाजवता जरा शेरगीर आवडला तर नुसता माझ्याकडे नुका पाहू कि मेरी माँ मुझे कहती रहती है, आजी कुठे आहे? आजी कि मेरी माँ मुझे कहती रहती है बेटा तुझे लड़ना होगा संगठन के लिए, जातिवाद के परिवर्तन के लिए. अरे मेरे माँ ने मेरे माथे पे लिख दिया बेटा तू पैदा हुआ है भीम जी के मिशन के लिए. म्हणून म्हणतोय गीताचा दुसरा भाग, नको सारथी पण हे थोडे दिल्ली पदाचे थोडे, नको सारथी पण हे थोडे दिल्ली पदाचे थोडे, नको सारथी पण हे थोडे दिल्ली पदाचे थोडे. म्हणून म्हणतोय की चळवळीसाठी जीवाचे रान कधी करतील, विहारी जाऊन धम्माची जाण कधी करशील, कधी करशील बता भाई 2 मिनिट. की खुर्ची के लिए हे तर तुम्हाला सांगितलं, परंतु हे जे लाईन आहे चळवळीसाठी आशिष भाऊ की चळवळीसाठी जीवाचे रान कधी करशील, विहारी जाऊन धम्माची जाण कधी करशील. अरे तू जर फक्त अंगावर चरबी वाढून नेला राहुल तर कमाईचा 20वा भाग दान कधी करशील.
की अवलोकन हे उद्याच्या पिढीत होईल, अवलोकन हे उद्याच्या पिढीत होईल. अरे बेमानांची गिनती सगळ्यात होईल. अरे ज्यांनी सोडल्या माझ्या बाबासाहेबांच्या चळवळीला त्या साऱ्यांची गिनती सगळ्यात होईल. पण हे थोडे पदाचे थोडे गोप भीमराव गेला हो, गोप भीमराव गेला हो, तुम्ही त्या तो बाबा साहेब अम्बेडकर कहते हैं कि मैं मूर्तियों में नहीं हूँ, किताबों में हूँ. मुझे पूछने की जरूरत नहीं है, पढ़ने की जरूरत है. अरे लाचारी का जिला जीते जो मजबूरन, अरे उसे डरने की नहीं, उसे लड़ने की जरूरत है. स्वाभिमानाला गहाण देऊ, आता देखो, आदरणीय आमचे राजश्री आशिष बागळे यांच्याकडून 100 रुपयाची भेट. आमचे मित्र त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. तोप भीमराव गेला हो, तोप भीमराव गेला हो, तुम्ही त्या तोफेचे गोळे, तुम्ही त्या भीमरायाचा वारसा घेऊन पाया कुणाच्या लागू नका. भीमरायाचा वारसा घेऊन पाया कुणाच्या लागू नका. अरे स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जगू नका. म्हणती आम्ही भीमाचे पुत्र, घेतो आम्ही भीमाचे सूत्र. बेमानी करणाऱ्यांना, बेमानी करणाऱ्यांना तुम्हा हुंगणार नाही पुत्र. बघा बघा माझ्या मायमावल्यांनो, दादा आवाज बोला. बेमानी करणाऱ्यांना तुम्हा हुंगणार नाही पुत्र. बघा माझ्या मायमावल्यांना तुम्हाला सांगतोय, आता जर आपण बाबासाहेबांची गद्दारी केली तर आपले लेकरं आपल्याला भीक मागताना दिसणार आहे. या 10-15 वर्षामध्ये लक्षात ठेवा. एकीची गरज भाजलेली आहे. म्हणून म्हणतोय काय, कुठल्या शॉपिंगला जाताना, कुठल्या कार्यक्रमाला जाताना मुलाला 4 ड्रेस आणायचे असेल तर 2 ड्रेस आणा. कुठल्या शॉपिंगला जाताना, कुठल्या कार्यक्रमाला जाताना मुलाला 4 ड्रेस आणायचे असेल तर 2 ड्रेस आणा. आणि येताना त्याला महापुरुषाचं पुस्तक घेऊन या. येताना त्याला महापुरुषाचं पुस्तक घेऊन या आणि त्याला सांगा, बाळा तू हा जो घास खातो ना, हा माझ्या कष्टाचा नसून बाबासाहेबांच्या कष्टाचा आहे रे. अरे तू मला बेमान झाला तरी चालेल रे माझ्या लेकरा, परंतु बाबासाहेबांच्या चळवळीला मात्र बेमान होऊ नको. हे आपण आपल्या लेकराला सांगितलं पाहिजे. म्हणून म्हणतोय बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप कष्ट केले. कसे की बघा, हे पॉइंट तुम्हाला कोणी सांगणार नाही. 1932, हा समजलं तर टाळ्या वाजवत जा, कारण की माझी मेहनत मला कळेल. की 1932 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केलं होतं भोजन करण्यासाठी. दादा 1932 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केलं होतं भोजन करण्यासाठी. बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गेले आणि एका कार्यकर्त्याला बोलते की मला कोरा पेज द्यावं म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांनी तो कोरा पेज घेतला माझ्या बांधवांनो, आणि त्या कोऱ्या पेज मध्ये बाबासाहेब आंबेडकर महामानव काय लिहित असतील बघा. भोजन करण्या अगोदर 1932 मध्ये एका कार्यकर्त्याला बोलले मला कोरा पेज द्यावं म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांनी तो कोरा पेज घेतला आणि त्या कोऱ्या पेज मध्ये बाबासाहेब आंबेडकर काय लिहित असते.
बाबासाहेब आंबेडकर काय लिहित असतील आहे का? बरे वाईट जर का माझ्या जीवाचे आज झाले, 1932 मध्ये भोजन करण्या अगोदर, बरे वाईट जर माझ्या जीवाचे आज झाले तर माझ्या समाजाचा गाळा पुढे हकावा. बरे वाईट जर का माझ्या जीवाचे आज झाले तर माझ्या समाजाचा गाळा पुढे हाकावा. अरे समाज कार्याला जर पैसे कमी पडले तो राजगृह होतो बंगला विकावा. कोण आहे तो आपल्यासाठी नांत घर विकणारा? एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले. जरा टाळ्या वाजवा दोन्ही हाताने. हा, म्हणून म्हणतोय काय, अरे तोप भीमराव गेला हो तुम्ही त्या तोपेचे गीताचा शेवट घेतोय कारण की भरपूर गीता ऐकवते. नको घेऊ नोटाची गट्टी, नको तगडू कुणाची हट्टी. दारूच्या बॉटलीवर आणि एका बुटीसाठी जर कोणी मतं आपलं विकत असेल तर त्याच्या एवढा मूर्ख माणूस या जगात कोणी नाही. म्हणून म्हणतोय काय ऐका की बाबासाहेब आंबेडकरांनी एका माणसाला 5 रुपयाची नोट दिली भंडाऱ्यात. बाबासाहेब आंबेडकरांनी एका माणसाला 5 रुपयाची नोट दिली आणि त्याला बोलले, मला जर कोणी आईचं दूध जर कोणी मला देत असेल तर ते मला घेऊन ये. परंतु तो माणूस संपूर्ण गाव फिरून आला, त्याला आईचं दूध कोणी दिलं नाही. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे माझ्या लेकरा, मी या देशामध्ये गाईचं, म्हशीचं, शेळीचं दूध या लोकांना विकताना पाहिलं, परंतु आईचं दूध मी या लोकांना विकताना पाहिलं नाही. म्हणून मी जो तुला मताचा अधिकार देतो ना, हे आईच्या दुधापेक्षा कमी समजू नये माझ्या लेकरा. कारण की मते विकत मागणाऱ्याला माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो. मते विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो. म्हणून तो द्रव्याच्या बळावर आपली लायकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. अशा उमेदवाराकडून राष्ट्रहिताची व लोकहिताची कार्य होत नाही. म्हणून आपले मत विकण्याचे पाप करून घेऊ नका आणि मत आपलं चांगल्या माणसाला द्या, जेणेकरून आपल्या गावाचा विकास होईल. म्हणून म्हणतो काय, नको घेऊ नोटाची गट्टी, नको तगडू कुणाची हट्टी, नको घेऊ कुणाची हट्टी, नको तगडू कुणाची हट्टी, नको घेऊ कुणाची हट्टी, नको तगडू कुणाची हट्टी. आता खरंच जनता चिडली, आता खरंच जनता चिडली, तुम्हा मिळणार नाही चड्डी, तुम्हा मिळणार नाही चड्डी, तुम्हा मिळणार नाही चड्डी, तुम्हा मिळणार नाही चड्डी. राहुलच्या या क्रांतिगीतावर कुणीच आता रागू नका. राहुलच्या या क्रांतिगीतावर कुणीच आता लागू नका. राहुलच्या या क्रांतिगीतावर कुणीच